गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये सलाम. प्रभूचे मी आभार मानतो ह्या समयाकरिता, ह्या संधीसाठी आणि त्याच्या वचनांसाठी ज्यांनी आपल्या सर्वांकरिता हे वचनं दिलेले आहेत. आणि त्याचप्रकारे प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित येऊ शकलो, त्यासाठी मी परमेश्वराचे आपल्या सर्वांच्या जीवनाकरिता आभार मानतो. आपल्यामध्ये काही नवीन आहेत, आपल्या सर्वांचे पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च ह्या मंडळीमध्ये स्वागत करतो. आपण ह्या विशेष गुड फ्रायडेच्या सभेसाठी ह्या ठिकाणी उपस्थित आहात. मागच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये आम्ही इब्री लोकासपत्राचा अभ्यास सुरू केलेला होता आणि तोच आम्ही पुढे आज घेऊन चाललेलो आहे. गुड फ्रायडेची विशेष सभा जी आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळे टॉपिक्स जे आहे हाताळणार होतो, पण आम्ही मागच्या महिन्यामध्ये इब्री लोकासपत्राचा अभ्यास सुरू केलेला होता आणि ह्या इब्री लोकासपत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व दाखविलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही विचार केला की आपण ह्याच पुस्तकामध्ये राहू आणि ह्या पुस्तकामधूनच ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व पाहू. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जो नवीन करार स्थापिलेला आहे त्या नवीन कराराचं महत्त्व आपण शिकूया आणि त्या नवीन कराराद्वारे किती अद्भुत आणि किती सर्वश्रेष्ठ लाभ आपल्यासारख्या अयोग्य पाप्यांना प्राप्त झालेले आहे त्याकडे आपण ह्या सायंकाळच्या वेळेस लक्ष देणार आहोत. आपण सर्वात पहिले एक 2 ते 3 मिनिटे जे आहे उजळणी करणार आहोत. स्लाइड नंबर 1 सर, स्लाइड नंबर 1. हा, तर उजळणीमध्ये आपण फक्त रूपरेषा पाहणार आहे की इब्री लोकासपत्र नेमकं आहे तरी काय. आणि मागच्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं होतं की इब्री लोकासपत्र लिहिण्याचा उद्देश हा होता की जे लोक यहुदी संप्रदायामधून ख्रिस्ती झालेले होते ते छळामुळे, दुःखामुळे आणि संकटामुळे त्यांना मागे परतण्याचा मोह होत होता. वापस किंवा परत मोशेच्या नियमशास्त्राकडे जाण्याचा त्यांना मोह होत होता. ख्रिस्ताला सोडून मोशेला धरण्याचा त्यांना मोह होत होता. आणि मला असं वाटतं की जे फर्स्ट सेंचुरी किंवा जे आपण ख्रिस्ती लोक आहोत, कधी कधी आपण सुद्धा जे आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचे झाल्यानंतर संकट, दुःख, त्रास आणि आव्हानं आल्यानंतर आपण पाहतो की आपल्याला पण आपल्या जुन्या चालीरीतीकडे आणि आपल्या जुन्या गोष्टींकडे परतण्याचा मोह होतो. आणि असे अनेक लोक आजही आपल्याला जे आहे पाहावयास मिळतात की जे ख्रिस्ताकडे काही काळासाठी येतात आणि मग संकट, दुःख आणि त्रास आल्यानंतर ते मागे परततात. आणि त्याच प्रकारचा संदर्भ आपल्याला इब्री लोकासपत्रामध्ये सुद्धा पाहावयास मिळतो की यहुदी लोक जे आहेत ते ख्रिस्ती झालेले होते आणि आपण पाहतो की त्यांना परत सुमता, दशमांश आणि त्या सर्व सण, मेळे, अर्पणे त्याकडे परतण्याचा त्यांना मोह होत होता. आणि अशा लोकांना इब्री लोकासपत्राचा लेखक जो आहे तो माहिती नाही कोण आहे. अजान आहे, अननोन आहे लेखक. काही लोक पॉल म्हणतात, काही लोक जे आहे पेत्र, काही लोक पॉल म्हणतात, काही लोक जे आहे ते विविध नावं जे आहे नवीन करारामधले ते समोर ठेवतात. पण अजान आहे, अननोन आहे, लेखक कोण आहे पण आपल्याला उद्देश या ठिकाणी कळतो हे पत्र वाचल्यानंतर की जे यहुदी संप्रदायामधून आलेले लोक जे आहे त्यांना काही लोकांना मोह होत होता ख्रिस्ताला सोडून मोशेच्या संप्रदायाकडे वापस जायचं, जुन्या करारामध्ये परत जाण्याचा मोह होत होता. आणि त्या अनुषंगाने किंवा त्या अर्थाने इब्री लोकासपत्राच्या लेखकाने जे आहे त्यांना संबोधून हे पत्र लिहिलेलं आहे. आणि याची रूपरेषा जी आहे आपण थोडक्यामध्ये पाहूया आणि ह्या रूपरेषेमधूनच आपल्याला ह्या पुस्तकाचं बरंचसं ज्ञान होतं. अध्याय 1
वचन 1 ते 3 मध्ये लेखक सांगत आहे की ख्रिस्त संदेष्टांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने देव पित्याला पूर्णपणे प्रगट केलेला आहे. ज्या कोणाला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे त्यांना देव कोण आहे ते कळतं, आणि तो सर्व प्रकारच्या प्रगटीकरणाचा उच्चांक आहे, अंतिम बिंदू आहे, हे आपल्याला हे पुस्तक स्पष्ट रीतीने शिकवितं. दुसरा मुद्दा, अध्याय 1 4 ते अध्याय 2 18 पर्यंत ख्राइस्ट इज सुपेरियर टू द एंजल्स. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे सुद्धा इब्री लोकासपत्राचा लेखक आपल्याला शिकवितो. आणि ह्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस लेखक जो आहे ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व दाखवत आहे, मधात तो एक चेतावणी देतो. ही शोईंग the superiority, preeminence of Christ, and in between he gives the warning. आणि आपल्याला ह्या पुस्तकाची जी ठेवण आहे किंवा रचना आहे ती अशा प्रकारची पाहावयास मिळते की तो ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व दाखवितो आपल्याला, आणि लगेच आपल्याला एक चेतावणी देतो की तुम्ही ख्रिस्ताला सोडून जाऊ नका, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच प्रकारची पहिली चेतावणी अध्याय 2 मध्ये आहे. पॉइंट नंबर 3, ख्रिस्त मोशे आणि यहोशवा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्यानंतरच तो दुसरी चेतावणी देतो आणि तो त्या लोकांना सांगतो की अरण्यातील इस्रायल लोकांसारखे वागू नका. चौथा मुद्दा, ख्राइस्ट इज सुपेरियर टू ॲरन. आणि या ठिकाणी आपण पाहतो की लेखक सांगत आहे अध्याय 4 मध्ये की अरोनापेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि तिसरी चेतावणी तो देतो, डू नॉट फॉल अवे. तुम्ही विश्वासामधून पडू नका किंवा तुमचं पतन होऊ देऊ नका. ही तिसरी चेतावणी जी आहे लेखक देतो. आणि त्यानंतर पुढे नेक्स्ट स्लाइड, पॉइंट नंबर 5, ख्रिस्त जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे. हे आपण अध्याय 8 मधून पाहतो. आणि आज आपण खास करून अध्याय 8 वर जास्त फोकस करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. 6वा मुद्दा जो आहे तो ह्या ठिकाणी लेखक सांगत आहे अध्याय 10 ते अध्याय 13 मध्ये की नवीन विश्वास नवीन कराराचा उत्कृष्ट मार्ग आहे. आणि मग तो त्यांना 4थी 5वी आणि 6वी चेतावणी देतो. पाप करत राहू नका, देवाची कृपा चुकवू नका. आणि 6वी चेतावणी देतो, देवाचे ऐकण्यास नकार देऊ नका. आणि ह्या 13 अध्यायामध्ये आपण पाहतो की अशा रीतीने अशा प्रकारे लेखक जो आहे तो वारंवार ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व, प्रीइमिनन्स, प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, ह्या जुन्या करारातील सर्व शास्त्रे, याजक, राजे आणि सर्व संदेष्टांपेक्षा तो महान आहे. जुन्या करारापेक्षा येशू ख्रिस्ताचा करार हा महान आहे. हे शिक्षण जे आहे ह्या पत्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे, किंवा याला तो बोध सुद्धा म्हणतो, हे आपण पाहत आहे. आणि आज खास करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने जो नवीन करार प्रस्थापित झालेला आहे त्याचे लाभ आपल्याला कशा प्रकारे प्राप्त झालेले आहे किंवा ते लाभ कशा रीतीने श्रेष्ठ आहेत ते आपण पाहणार आहोत. स्लाइड नंबर 9 प्लीज सर. आणि मला असं वाटतं की ह्या रूपरेषेमधूनच आपल्याला पुस्तक काय आहे हे थोडक्यामध्ये कळतं की हे पुस्तक जे आहे संपूर्ण रीतीने ख्रिस्त किती महान, किती सर्वश्रेष्ठ आहे आणि तो पुरेसा आहे, लेखक आपल्याला वारंवार दाखवितो. आणि त्याच प्रकारे त्या लोकांना चेतावणी देतो जे भटकलेल्या मनाचे आहे, बहकलेले आहे आणि ख्रिस्ताला सोडून जगी पुढाऱ्यांच्या मागं पळणारे जे लोक आहेत अशा लोकांना तो चेतावणी देत आहे. येस. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल जे आहे थोडक्यामध्ये आपण पाहून 1 किंवा 2 स्लाइड्स बघून आपण त्यांनी जो प्रस्थापित केलेला जो करार आहे त्याच्याकडे जाणार आहे. ह्या पत्रामध्ये जवळपास 12 ते 13 जागी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल लेखक आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो
वचन इब्री लोकासपत्र अध्याय 9 आणि वचन 12 मध्ये, आणि बकरे आणि वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. ह्या ठिकाणी आपण पाहतो ह्या वचनाचा सार जो आहे तो खाली दिलेला आहे. त्याच्या रक्ताने तात्पुरत्या प्राण्यांच्या किंवा जे टेम्परवरी बलिदान होतं प्राण्यांचं, येशू ख्रिस्ताचं बलिदान त्यांच्यापेक्षा, त्या प्राण्यांपेक्षा वेगळे आहे आणि त्यांनी त्याच्या बलिदानाद्वारे सार्वकालिक तारण जे आहे आपल्याला मिळवून दिलेले आहे. 9 आणि 10 अध्याय 9 आणि वचन 12 आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं की प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान त्या बकऱ्यांच्या आणि वासरांच्या बलिदानापेक्षा, प्राण्यांच्या बलिदानापेक्षा वेगळे आहे. त्याच्या एकदाच झालेल्या बलिदानाने आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळालेली आहे. हे आपल्याला इब्री लोकासपत्राचा लेखक स्पष्ट रीतीने शिकवितो. His blood secured eternal redemption, unlike temporary animal sacrifices. The animal sacrifices were wrought or done morning and evening all the time, but Christ's sacrifice is final and ultimate, and after the sacrifice of Jesus Christ, we do not need to sacrifice animals for the forgiveness of our sins. हे आपल्याला 9 आणि 12 मधून स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. पुढे जाऊया आपण. 9 आणि 14 जे आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे त्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले. त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. आणि त्या वचनाचं सार जे आहे ते ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या किंवा त्याचे बलिदान विश्वासणाऱ्यांना पूर्णपणे शुद्ध करतं. आपले पाप आणि आपले सर्व दोष जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या एकमात्र बलिदानाद्वारे जे आहे काढून टाकलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला पूर्णपणे शुद्ध केलेलं आहे. हे वचन 14 आपल्याला शिकवितं. हिज सॅक्रिफाइस क्लिन्सेस बिलीव्हर्स कम्प्लिटली. आणि आता आपल्या क्लिन्सिंगसाठी, आपल्या शुद्धीकरणाकरिता, आपल्या पवित्रीकरणाकरिता ख्रिस्ताशिवाय इतर कोणताही मार्ग नाही आहे आणि आपल्याला इतर कोणत्याही मार्गाने शुद्धता प्राप्त होणार नाही, पवित्रीकरण प्राप्त होणार नाही किंवा मुक्ती प्राप्त होणार नाही. हे इब्री लोकासपत्राचा लेखक आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि ह्या ठिकाणी 9 आणि 26 मध्ये शिकविलेलं आहे की तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यास प्रगट झाला आहे. आणि त्याचं सार ह्या ठिकाणी या वचनाचं सार दिलेलं आहे की ख्रिस्ताच्या मृत्यूने विश्वासणाऱ्यांना कायमची क्षमा मिळाली आहे. बाय हिज सॅक्रिफाइस वी हॅव रिसीव्ड the forgiveness of all our sins, not 50% of sins, 90% or 99% of sins, but by the blood of Jesus or by the death of Jesus, all our sins are forgiven forever. And this is the good news. ख्रिस्ताच्या मृत्यूने विश्वासणाऱ्यांना कायमची क्षमा मिळालेली आहे आणि त्यांनी आपल्या पूर्ण पापांची क्षमा दिलेली आहे. 50, 90% किंवा 99% नाही, तर पूर्ण पापांची क्षमा ख्रिस्तामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. इब्री 10:10. हिज बॉडी वॉज सॅक्रिफाइस वन्स फॉर ऑल, मेकिंग बिलीव्हर्स होली. वचन 10 सांगतं की त्याच्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताचा एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते एकदाच झालेलं आहे. वारंवार ख्रिस्ताला मरण्याची गरज नाही किंवा येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आता इतर कोणत्याही व्यक्तीच्या बलिदानाची गरज राहिलेली नाही किंवा प्राण्यांची किंवा पशु पक्ष्यांची त्यांच्या बलिदानाची किंवा अर्पणाची आवश्यकता राहिलेली नाही. आणि म्हणून इब्री लोकासपत्रामध्ये वन्स हा शब्द जो आहे वारंवार वापरलेला आहे. वन्स फॉर ऑल, एकदाच.
हा शब्द जो आहे ह्या पत्रामध्ये वारंवार येतो आणि तो शिकवितो आपल्याला, तो शब्द शिकवितो की येशू ख्रिस्ताचं मरण जे आहे, अर्पण जे आहे ते फायनल आहे, अल्टिमेट आहे, सुपिरियर आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, अंतिम आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपल्याला पशु पक्षी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या बलिदानाची आवश्यकता राहिलेली नाहीये. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकमात्र बलिदानाद्वारे आपले दोष, आपले पाप आणि आपल्यावर असलेला परमेश्वराचा क्रोध जो आहे परमेश्वराने काढून टाकलेला आहे. हे बायबल आपल्याला शिकविते. आणि जे कोणी ख्रिस्ताला शरण गेलेले आहेत त्यांच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे, त्यांना देवाने नीतिमान ठरविलेला आहे आणि आपल्यावर असलेला देवाचा क्रोध आणि शाप पूर्णपणे येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे निघून गेलेला आहे. आणि म्हणून जर कोणी आपल्याला फसवतं की तुमच्यावर देवाचा क्रोध आहे, तुमच्या परिवारावर देवाचा शाप आहे, तर बायबल आपल्याला ही चांगली बातमी देते की येशू ख्रिस्ताच्या एकमात्र आणि परिपूर्ण बलिदानाद्वारे आमच्यावर असलेला देवाचा क्रोध, आमच्यावर असलेले शाप आणि आमचे सर्व दोष आणि आमचे सर्व अपराध जे आहे देवाने जे आहे घालवलेले आहे. आणि ही चांगली बातमी आहे. आणि मला असं वाटतं की त्या कारणास्तव आपण याला गुड फ्रायडे म्हणत असावे, कारण की ह्या दिवशी आपल्याला त्याच्या बलिदानाद्वारे मुक्ती प्राप्त होते किंवा त्याच्या एकमात्र बलिदानाद्वारे जे आहे त्याच्या निवडलेल्या लोकांना तारण प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या तारणावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या गुड फ्रायडेला, उत्तम शुक्रवारला जे आहे उत्तम असं म्हणत असावं. तर बरेचसे वचन आहे ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल इब्री लोकास पत्राचा लेखक आपल्याला वारंवार शिकवित आणि आपलं लक्ष केंद्रित करतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण जे आहे ते देवाच्या इच्छेनुसार आहे, ते अंतिम आहे, ते परिपूर्ण आहे आणि ते पर्याप्त आहे. हे आपल्याला वारंवार ह्या इब्री लोकास पत्राच्या पुस्तकामधून हा लेखक आपल्याला दाखवितो. आणि खास करून ज्या लोकांना मोह होत होता, येशू ख्रिस्ताला सोडून, ख्रिस्ती विश्वासाला सोडून कुठेतरी ते वापस त्यांच्या जुन्या जीवनामध्ये भरकटणार होते किंवा मोशेच्या त्या सर्व विधी आचाराकडे ते वापस जात होते, त्या लोकांसाठी हे पत्र जे आहे जणू काही एक सुंदर अशा रीतीचं मार्गदर्शन आहे, जेणेकरून त्यांचे नेत्र प्रभू येशू ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक आणि तारणाचा कॅप्टन, तारणाचा आमचा सेनापती आहे, त्याच्यावर आमचे नेत्र राहावे म्हणून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. कॅन वी गो टू स्लाइड नंबर 16 प्लीज. आणि ह्या सर्व आउटलाईन मधून, रूपरेषेमधून आपल्याला पुन्हा एकदा हेच शिकावयास मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं अर्पण सर्व उत्तम आहे आणि त्यामुळं तुम्ही विश्वासामध्ये टिकून राहा, त्याला सोडून जाऊ नका. हे आपल्याला इब्री लोकास पत्राचा लेखक वारंवार शिकवितो. आणि ज्या प्रकारे आपण शिकलो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो केवळ वधस्तंभावर मरण्यासाठी किंवा अर्पण देण्यासाठीच आलेला नाही किंवा त्याच्या मरणाद्वारे फक्त आपल्याला आपल्या पापांची क्षमा व्हावी हाच उद्देश नव्हता. तर स्पष्ट रीतीने बायबल आपल्याला शिकवितं की परमेश्वराने देवपित्यासोबत ख्रिस्ताने केलेला जो करार आहे तो करार त्याच्या मृत्यूने तो स्थापित आहे. आणि बायबल आपल्याला शिकवितं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो ह्या जगामध्ये देवपित्याची मुक्तीची योजना किंवा इच्छा पूर्ण करण्याकरिता आलेला आहे. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की जो करार आहे वधस्तंभावर तो स्थापण्याकरिता तो आलेला आहे. हे आपण बायबल मधून स्पष्ट रीतीने शिकतो. थँक्यू. आणि मी तुम्हाला ह्या वेळेस विनंती करतो की कृपया करून इब्री लोकासपत्र अध्याय 8 वाचावं. आणि यामध्ये फक्त 13 वचनं आहेत
आणि ते 13 वचनं जे आहेत आपण ह्यावेळेस वाचणार आहे. आणि आपल्यामध्ये ब्रदर इमॅन्युअल किस्ती आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया करून ते समोर येऊन जे आहेत हे 13 वचनं आपल्यासाठी वाचतील सर्वांसाठी. इब्रिकरासपत्र याचा 8वा अध्याय 1 ते 13 ही वचने. सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पणास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्या जवळही अर्पण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे आहे. पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्या बरोबर मी नवा करार करेन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाही आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करेन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही, कारण त्यातील लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी क्षमाशील असेल आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरवण्यात आले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. आमेन. थँक्यू व्हेरी मच. आपण ह्या वेळेस अध्याय 8 कडे लक्ष लावणार आहोत. आतापर्यंत आपण रूपरेषा पाहिलेली आहे आणि ह्या ठिकाणी अध्याय 8 मध्ये आपण पाहणार आहे की ख्राइस्ट इज सुपिरियर हाय प्रिस्ट. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ महायाजक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या अर्थाने सुपिरियर हाय प्रिस्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या अर्थाने सर्वश्रेष्ठ महायाजक आहे. आणि पहिले 5 वचनं जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य पूर्ण झालेलं आहे. निवास मंडप आणि मंदिरामध्ये याजक लोक कधीच बसत नव्हते, पण ह्या ठिकाणी ह्या पत्रामध्ये ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्याची पोझिशन जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताची बसलेली दाखवलेली आहे. आणि त्या पोझिशनमुळे प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. ह्या बसलेल्या स्थितीमुळे किंवा त्या पोझिशनमुळे लेखक सांगतात की त्याचं कार्य जे आहे रिडेम्पशनचं कार्य ते पूर्ण झालेलं आहे. कारण की अशी मुभा मंदिरात किंवा निवास मंडपामध्ये याजकांना नव्हती, ते कधीच बसत नव्हते. पण हे पत्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त किंवा हा अध्याय दाखवितो की प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त का बरं सर्वश्रेष्ठ महायाजक आहे? कारण की तो स्वर्गामध्ये आहे आणि स्वर्ग जे हेवनली टेम्पल आपण त्याला म्हणू शकतो, स्वर्गामधील जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तो महायाजक आहे. तो मनुष्यांच्या हातांनी बनविलेल्या मंदिरात किंवा निवास मंडपामध्ये महायाजक नाही, तर तो स्वर्गामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ महायाजक आहे हे पत्र आपल्याला शिकवितं. त्याचप्रकारे वचन 3 कडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे ते बलिदान
ते परिपूर्ण आहे आणि ते अंतिम आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. वचन 3 मधून आपण शिकतो की जुन्या करारातील जे सर्व अर्पणे होते, जे सर्व विधी होत्या, जे सर्व सण आणि मेळे होते, त्या सर्वांचं फुलफिलमेंट म्हणजे त्या सर्वांची परिपूर्णता प्रभू येशू ख्रिस्त आहे. जुन्या करारातील अर्पण, विधी, आचार, सण, मेळे आणि सर्व जे काही जुन्या करारातील त्या मंदिरामध्ये विधी होत्या, त्या सर्व ख्रिस्ताच्या छाया होत्या, छाया रूपामध्ये होत्या किंवा प्रतिरूप होते. परंतु ख्रिस्त जुन्या करारातील त्या अर्पण, विधी, मेळे आणि सर्व सण यांची परिपूर्णता आहे. आणि आता परिपूर्णता आलेली आहे म्हणून आता आपल्याला छायांची, प्रतिरूपांची गरज नाहीये प्रियांनो. मला असं वाटतं हे तुम्हाला कळत असेल. बरेचसे लोक आजही जे आहे प्रतिरूप आणि छायेकडे जातात. बरेचसे लोक जे आहे आजही छायेकडे वापस परततात किंवा प्रतिरूपाकडे वापस जातात आणि ते अशा रीतीने आहे. सॅम्युअल रेनिहॅन जे स्कॉलर आहेत, रिफॉर्म बॅप्टिस्ट स्कॉलर, ते म्हणतात की तुम्ही एका हॉटेलमध्ये जाता आणि हॉटेलमध्ये बसल्यानंतर तुम्ही मेन्यू बघता आणि त्या ठिकाणी त्या मेन्यूचं काय असतं, डिस्क्रिप्शन असतं किंवा कधी कधी फोटो असतो, बरोबर आहे. डेझर्ट किंवा संडे किंवा मसाला डोसा त्याचं चित्र किंवा चिकन तंदुरी त्याचं काय असतं, चित्र असतं त्या मेन्यू कार्डवर कधी कधी. आणि तुम्ही ऑर्डर देता आणि ऑर्डर दिल्यानंतर ती छान जे शेफ आहे किंवा जे कुक आहे ते छान तंदुरी बनवून जे आहे ते आणतात. आता वेटरनी ती तंदुरी किंवा तो मसाला डोसा किंवा ते आईस्क्रीम तुमच्या टेबलवर आणून ठेवल्यानंतर तुम्ही ते मेन्यू कार्डच पाहत राहणार की तुम्ही ते भोजन जे आहे ते खाणार, त्याचा स्वाद घेणार, ते चाखणार. काय करणार तुम्ही? खाणार. व्हेरी गुड. त्याच प्रकारे आपण पाहतो प्रियांनो की जुन्या करारातील जे अर्पणे होते, निवास मंडप आहे, मंदिर आहे, जुन्या करारातील जे याजकपण आहे, ज्या सर्व जुन्या करारातील गोष्टी आहेत, विधी आहेत, आचार आहेत, ते त्या मेन्यू कार्ड सारख्या होत्या प्रियांनो. आणि ख्रिस्त आलेला आहे. आता तुम्ही ख्रिस्ताला धराल, ख्रिस्ताकडे पाहाल की तुम्ही अजूनही मेंढर, बकऱ्या, याजकपण, मोशे, सुंता, दशमांश, निवास मंडप, मंदिर त्याच्याकडे वापस जाल की तुम्ही ख्रिस्ताला पाहाल. आणि जर आपण किंवा आपली बुद्धी जर व्यवस्थित कंडिशन मध्ये असेल तर आपण ती तंदुरी खाऊ, आपण ते मेन्यू कार्ड चावत बसणार नाही, बरोबर ना? इफ वी आर इन द राईट सेन्सेस. आणि त्याच प्रकारे प्रियांनो ख्रिस्त आलेला आहे. जुन्या करारातील सर्व विधी, अर्पणे आणि ते सर्व सण, मेळे, मंदिर, निवास मंडप ते सर्व जे आहे ख्रिस्ताकडे जे आहे निर्देश करत होते. ऑल द सॅक्रिफाइसेस, टेम्पल, टॅबरनेकल, द प्रीस्टहूड and the festivals and the sacrifices were pointing to Jesus Christ. Now Jesus Christ has come. We do not go back to the temple, we do not go back to tabernacle, Old Testament priesthood, tithes and many other things. हे आपल्याला इब्री लोकासपत्रामध्ये खास करून शिकावयास मिळतं. तर प्रभू येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ महायाजक आहे. कोणत्या अर्थाने? सर्वात पहिले आपण पाहिलं की तो बसलेला आहे, त्याचं कार्य काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. जुन्या करारातील याजक कधीच बसत नव्हते कारण की त्यांचे कार्य पूर्ण होत नव्हते. त्यानंतर ख्रिस्त हा मनुष्यांनी बनवलेल्या मंदिरामध्ये तो सेवा करत नाही, तर तो स्वर्गामध्ये आहे. स्वतःचं अर्पण करून तो स्वर्गात गेलेला आहे आणि जे हेवनली टेम्पल आहे, स्वर्गीय मंदिर, त्याच्यामध्ये तो महायाजक आहे. हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. त्याच्यानंतर वचन 3 मधून आपण पाहिलं की सर्व जे जुन्या करारातील अर्पणे होते त्याचे तो फुलफिलमेंट आहे, त्याची तो परिपूर्णता आहे. आणि म्हणून आता आपण वापस
सुनता मंदिर ते सर्व अर्पण आहे त्याच्याकडे वापस जाऊ नये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की अनेक ख्रिस्ती लोकांना ठाऊक नाही की आपण नवीन करारा अंतर्गत आहोत, आपण जुन्या करारा अंतर्गत नाहीये. वी आर नॉट अंडर द ओल्ड टेस्टमेंट नाव, वी आर अंडर द न्यू कव्हनंट. अँड न्यू कव्हनंट इज डिफरंट दॅन द old covenant, and many Christians they do not know and they still try to go under the yoke of the Mosaic law. बरेचसे लोक आजही मोशेच्या त्या नियमशास्त्राच्या जोखडाखाली जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करू नका, ते करू नका. ते जुन्या करारामधील जुन्या कराराच्या अंतर्गत असलेल्या लोकांना दिलेले ते नियम होते. बरेचसे नियम होते प्रियांनो. 612, 612 or 613 statements or 613 laws were there in the old covenant, and we are not obliged to follow the old covenant. जुना करार जो आहे, खास करून जुना करार म्हणजे मला उत्पत्ती ते मलाखी बद्दल मी बोलत नाहीये, मी बोलत आहे विधी आणि आचाराबद्दल. जे सर्व आचार रूपाने विधी रूपाने दिलेले जे सर्व उपासनेचे नियम होते ते ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहे त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे. आणि म्हणून आता आपण जुन्या करारातील आचार आणि विधी यांच्या अंतर्गत नाही आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. When I am saying we are not under the old covenant, I mean to say that we are not under the ritualistic laws given by the Moses. The ritualistic laws are temple sacrifices, temple worship, tithes and priesthood, temple and tabernacle and all those things, and sacrifices and feasts. That's what I mean here. आणि त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कशा रीतीने महान याजक आहे हे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा सार्वकालिक आहे. जे सर्व याजक होते ते सर्व मरत असत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त अर्पिला गेला आणि तो तिसऱ्या दिवशी उठला आणि तो सार्वकालिकतेकरिता जगतो. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ महायाजक आहे हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि आता आपण त्या नवीन कराराकडे जात आहोत. जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा महायाजक आहे, त्यांनी त्याच्या रक्ताने, त्याच्या मरणाद्वारे जो नवीन करार स्थापिलेला आहे आपण त्याच्याकडे जाणार आहोत. आणि आताच ब्रदर इमॅन्युअल यांनी ते वचन जे आहेत आपल्याकरिता वाचून दाखविलेले आहे. नवीन करार का बरं गरजेचा आहे? Why it is important to understand the covenants. का बरं नवीन करार जे आहे समजणं गरजेचं आहे, किंवा बायबल मधले करार जे आहे ते समजणं गरजेचे आहे. किती जणांनी बायबल मधले करार वाचलेले आहेत? बायबल मध्ये किती करार आहेत हे आपल्याला ठाऊक आहे का? डू यू रीड द कव्हनंट्स इन द बायबल? तुम्ही करार जे आहे बायबल मध्ये वाचता का? बरेच लोक वाचत नाही, कारण की बरेच लोक जे आहे ते चेरी पिकिंग करतात फक्त. मेनी पीपल दे डू द चेरी पिकिंग, म्हणजे त्यांना आवडणारं वचन फक्त. The verses they like, the verses that talk about blessing, the verses that talk about money, the verses that talk about land and houses, people only like those verses. And that's why we do not grow in the faith and we are not mature in the faith, because we just like those kind of verses which appeal to our fleshly desires. फक्त आपल्या ज्या दैहिक आणि अहिक गोष्टी आहेत किंवा त्यांना खतपाणी घालतात असेच काही वचनं जे आहेत जिथे आशीर्वाद, जमीन जुमला आणि सर्व संपत्ती असेच वचनं जे आहे लोक वाचतात. आणि त्यामुळं बायबल मधला अत्यंत महत्वाचा जो विषय आहे कव्हनंट्स, करार, यापासून लोक वंचित आहेत. And the scholars say that covenants are the backbone of the Bible. करार जे आहेत ते करार कणा आहे
पवित्र शास्त्राचा कणा आहे प्रियांनो. आणि जर आपल्याला सुवार्थ समजून घ्यायची असेल तर एक लेखक म्हणतात की आपल्याला करार समजणं गरजेचं आहे. आणि आज आपण ह्या नवीन कराराबद्दल शिकणार आहोत. वी आर लर्निंग अबाउट द न्यू कव्हनंट and Jesus Christ came to establish the new covenant. This may be shocking news for some of you. काही लोकांसाठी ही फारच नवीन किंवा अनोखी गोष्ट असेल की ख्रिस्त येऊन त्यांनी नवा करार स्थापिलेला आहे. प्लीज सी चॅप्टर 8 अध्याय 8 आणि वचन 8 पासून पुढे आपण पाहणार आहोत. प्रभू म्हणतो की लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन. इज इट अ न्यू थिंग फॉर अस? बट द बायबल हॅज गिवन ऑलरेडी इन Hebrews chapter 8 verse 8, I will establish a new covenant with the house of Israel. The Bible very clearly teaches us. बायबल आपल्याला अत्यंत स्पष्ट रीतीने शिकवितं की देव म्हणत आहे की मी नवा करार मी नवा करार स्थापणार आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळत आहे. आणि हा करार जो आहे याला नवीन म्हटलेलं आहे. ह्या कराराला नवीन म्हटलेलं आहे आणि हा करार अंतिम आहे. याच्यानंतर कोणताही करार बायबलमध्ये दिलेला नाहीये. आणि त्यामुळे ह्या कराराबद्दल ख्रिस्ती लोकांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. दिस इज न्यू अँड दिस इज फायनल. आफ्टर दिस कव्हनंट देयर विल नॉट बी एनी अदर कव्हनंट. And that's why as Christians we should know the essence and importance of the new covenant. कारण की याच्यानंतर कोणताही करार आता देव स्थापणार नाही. आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिकावयास मिळतो की हा नवीन आहे, हा अंतिम आहे आणि देव हा करार स्थापित आहे. ह्या कराराला देवाची मंजुरी आहे प्रियांनो. हा करार भंग न होणारा आहे. दिस कव्हनंट इज अनडिस्ट्रक्टिव्ह, अनब्रेकेबल, रॅटिफाईड बाय गॉड अँड एस्टॅब्लिश्ड बाय गॉड. देवाने हा करार स्थापिलेला आहे. देवाने ह्या कराराला मंजुरी दिलेली आहे. हा करार कधीही भंग होणार नाही. कोणी हा करार मोडू शकणार नाही. अशा प्रकारचा हा करार आहे. का बरं हा करार कोणी मोडू शकणार नाही? Why this covenant is unbreakable and undestructive. भंग न होणारा आणि कोणीही मोडू शकणार नाही अशा प्रकारचा हा करार आहे. कारण की ह्याच पत्रामध्ये, ह्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जुना करार जो आहे देवाने इस्रायला सोबत केलेला होता तो त्यांनी पाळला नाही. जुन्या करारामध्ये समस्या नव्हती. समस्या लोकांचं हृदय होतं, पापी अंतःकरण. The problem was not in the old covenant, but the problem was in the hearts of the people. Their hearts were rebellious and sinful, and that's why they were not able to follow the laws and the principles of the old covenant. पण हा जो नवीन करार आहे, हा नवीन करार अनडिस्ट्रक्टिव्ह आणि अनब्रेकेबल आहे प्रियांनो. कारण की हा पूर्णपणे देवावर निर्भर आहे. ह्या करारामध्ये आपण पाहतो की मनुष्याचा कोणत्याही प्रकारचा हात नवीन करारामध्ये नाहीये. Man has no hand on the new covenant. नवीन करारामध्ये मनुष्याचा हात मनुष्याचा हात ह्या नवीन करारावर नाहीये. कारण की हा नवीन करार जो आहे, जर तुम्ही वचन अध्याय 8 कडे लक्ष दिलं तर आपल्याला शिकावयास मिळतं की नवीन करार जो आहे
देवाने मंजूर केलेला आहे, देवाने मान्यता दिलेली आहे, देवाने स्थापिलेला आहे, हा अंतिम आहे, हा पूर्ण आहे, हा सर्वोत्तम आहे. दिस न्यू कव्हनंट सुपरसीड्स ऑल अदर कव्हनंट्स हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. हा सर्वोत्तम आहे. का बरं हा सर्वोत्तम आहे, किंवा याला का बरं बायबल ह्या नवीन कराराला चांगला करार म्हणतात, सर्वोत्तम करार म्हणतात? कारण की हा बेटर प्रॉमिसेसवर, सर्वोत्तम अभिवचनांवर आधारित आहे. का बरं इब्री लोकास पत्राचा लेखक नवीन कराराला सर्वोत्तम किंवा उत्तम करार म्हणतो? कारण की हा करार जो आहे सर्वोत्तम अशा अभिवचनांवर आधारित आहे. हा करार प्रियांनो पूर्णपणे देवावर निर्भर आहे. ह्या करारामध्ये मनुष्याचा हात नाही हे आपल्याला स्पष्टपणे शिकावयास मिळतं. हा करार पूर्णपणे देवाच्या दयेवर, देवाच्या ज्ञानावर, देवाच्या कार्यावर आणि देवाच्या दयेवर आणि कृपेवर निर्भर आहे. दिस इज ग्रेशियस, दिस इज कम्प्लिटली डिपेंड ऑन द ग्रेस, द पॉवर अँड द मर्सी ऑफ गॉड हे आपल्याला बायबल मधून शिकावयास मिळतं. आणि ह्या करारामधील आपण 4 किंवा 5 अभिवचन पाहणार आहे, जे आपल्याला अध्याय 8 मध्ये पाहावयास मिळतात. फ्यू प्रॉमिसेस गॉड गेव अस इन अंडर द न्यू कव्हनंट. आणि कोणते ते प्रॉमिसेस आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. वचन 8 कडे आपण लक्ष देऊया. ह्या ठिकाणी आपण पाहतो प्रियांनो, वचन 8 मध्ये सांगितलेलं आहे की लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसणार. ह्या ठिकाणी जॉन बनयान जे आहेत, जॉन बनयान म्हणतात की जुना करार जो आहे तो माणसाला धावायला लावतो, काम करायला लावतो, पण त्यांना पाय देत नाही. पण नवीन करार जो आहे प्रियांनो किंवा सुवार्ता जी आहे ही आपल्याला उडावयास सांगते आणि ते आपल्याला पंख सुद्धा देते. जॉन बनयान जे आहेत बॅप्टिस्ट पास्टर जे आहेत, ज्यांनी पिलग्रिम प्रोग्रेस लिहिलेला आहे, ते अशा प्रकारे सांगतात की जुना करार जो आहे तो आपल्याला धावायला लावतो, काम करायला लावतो, परंतु तो आपल्याला पाय देत नाही. परंतु नवीन करारामध्ये जी दिलेली सुवार्ता आहे ती आपल्याला उडावयास सांगते आणि ती आपल्याला पंख देते. प्रियांनो, हा फरक आहे जुना करार आणि नवीन करार यामध्ये आपण पाहतो की प्रभू म्हणत आहे की मी आपले नियम त्यांच्या मनात घालेल आणि ते त्यांच्या हृदयपटलावर लिहिल. सर्वात पहिला आशीर्वाद किंवा नवीन करार जो लाभ घेऊन आलेला आहे तो अशा प्रकारचा लाभ आहे की आंतरिक आणि आध्यात्मिक परिवर्तन ह्या ठिकाणी आपल्याला शिकावयास मिळतं. द फर्स्ट बेनिफिट or the first promise that New Testament brings in our life is inward and spiritual transformation. In the Old Testament, the rituals were outward, but now, under the new covenant, God is saying, according to verse 9, according to verse 10, for this is the covenant that I will make with the house of Israel. For after those days, declare the Lord, I will put my laws into their minds and write them on their hearts. It means the new covenant is inward and it brings the spiritual transformation of the person, of the sinner. हे आपल्याला हे जे प्रॉमिस आहे किंवा हे जे अभिवचन आहे हे स्पष्ट रीतीने आपल्याला वचन 10 मध्ये शिकावयास मिळत आहे. जो करार प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने केलेला आहे त्याच्यामध्ये जो लाभ आपल्याला सर्वोत्कृष्ट लाभ भेटत आहे तो हा लाभ आहे की हा आंतरिक आहे. हा नवीन करार आंतरिक आहे आणि आध्यात्मिक परिवर्तन करतं हे स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवितं.
जुना करार जो आहे, जुन्या करारामध्ये पुष्कळशा गोष्टी ज्या आहे त्या बाह्य स्वरूपाच्या होत्या प्रियांनो. जी सर्व विधी, आचार आणि सर्व प्रकारचे जे मंदिरामधले जे नियम होते ते सर्व बाह्य स्वरूपाचे होते. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे की परमेश्वर नवीन कराराअंतर्गत आपली अंतःकरणे बदलत आहे. कारण की इथे स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की मी आपले नियम त्यांच्या मनात घालेल आणि ते त्यांच्या हृदयावर लिहील. याचा अर्थ प्रभू सांगत आहे या ठिकाणी की जो करार माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला मी बाहेरूनच बदलणार नाही, तर मी तुम्हाला आतमधून बदलेल. दिस इज द फर्स्ट प्रॉमिस अंडर द न्यू कव्हनंट. That God is saying that I will not just change you from outside, but I am going to change you from inside. I am going to transform your inner being by my word and by the blood of Jesus and by my Holy Spirit. This is the first promise of the new covenant. हा पहिला आशीर्वाद किंवा पहिला लाभ किंवा पहिला अभिवचन आपल्याला पाहावयास मिळतं की प्रभू म्हणत आहे की हा जो नवीन करार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त बाहेरून बदलणार नाही, तर मी तुम्हाला आंतरिक रीतीने बदलेल. ही चेंजेस आवर इनर बिंग. आपण पाहतो की देव जो आहे तो आपल्याला आपले अंतःकरण बदलतो आणि त्यामुळे जुन्या करारामध्ये पण इर्मयाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की मी तुमचं पाषाणमय अंतःकरण काढून तुम्हाला मांसमय अंतःकरण देईल. याचा अर्थ काय आहे की मी तुम्हाला नवीन जीवन देईल. मी तुमचा अंतर्याम परिवर्तित करेल. जुना करार जो आहे प्रियांनो तो त्या पाट्यांवर लिहिण्यात आलेला होता, पण नवीन करारामध्ये प्रभू म्हणत आहे की मी माझे नियम जे आहे तुमच्या अंतःकरणावर लिहील. आणि त्यामधूनच आपल्याला शिकायला मिळतं की जुना करार जो आहे तो एक्सटर्नल होता आणि आपण पाहतो की नवीन करार जो आहे तो इंटरनल आहे. म्हणजे आंतरिक रीतीने आपल्याला नवीन करार ख्रिस्ताच्या रक्ताने, देवाच्या कृपेने, पवित्र आत्मा आणि त्याच्या वचनाने देव आपल्याला आंतरिक रीतीने बदलतो. OT was written on the stone. The Old Testament law was written on the stone, but the New Testament law is written on our heart. Old Testament under the old covenant, God is in the tabernacle, but in the new covenant, God is in your hearts. This is the difference. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की देव जो आहे तो मंदिर आणि निवास मंडपामध्ये आहे, पण नवीन करारामध्ये देव तुमच्यामध्ये आहे. He is in you and he made you his temple. त्याने तुम्हाला आणि मला, त्याच्या लोकांना त्याचे मंदिर बनविलेले आहे. That is the difference between old and the new covenant. पवित्र आत्मा आपल्याला परिवर्तित करते. पवित्र आत्मा फक्त आपले अंतःकरणच बदलत नाही, तर तो आपल्या इच्छा बदलतो. The Holy Spirit changes our desires. If you met Christ and you say that you are Christian and your lives are changed, but your desires are not changed, something is different. Something is critical in your life. जर तुम्ही म्हणत असाल की देवाने माझं परिवर्तन केलं, ख्रिस्तासोबत माझी भेट झाली, मी ख्रिस्ताला भेटलो, पण आमच्या इच्छा बदललेल्या नाहीये. You are just running after the world. You have not made the God of the Bible, the Christ of the Bible. जर तुम्ही म्हणता की मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ताला भेटलेलो आहे, पण आमच्या इच्छा बदललेल्या नाहीये. ज्या ख्रिस्ताला भेटण्याआधी माझ्या गलिच्छ, अशुद्ध, वासनामय आणि जगिक इच्छा होत्या, त्याच आजही माझ्या इच्छा असतील, तर आपण बायबल मधील ख्रिस्ताला भेटलेलो नाहीये. बिकॉज ही इज रायटिंग हिज लॉ इन आवर हार्ट. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळत आहे. He established the new covenant to change us from inside, from inward.
तो आपल्याला आपले अंतर्याम आणि आपले हृदय बदलण्यासाठी त्यांनी नवीन करार स्थापिलेला आहे. ही चेंजेस, होली स्पिरिट चेंजेस आवर डिझायर्स, ही चेंजेस आवर थिंकिंग, होली स्पिरिट चेंजेस आवर फिलिंग्स. पवित्र आत्मा जो आहे तो आपल्या इच्छा बदलतो, तो आपले विचार बदलतो आणि आपल्या भावना सुद्धा बदलतो. दिस इज द पॉवर, ब्लेसिंग of the new covenant. People who are under the new covenant are like this. अशा प्रकारचं जीवन आहे नवीन कराराच्या अंतर्गत जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतात. त्यांचे अंतःकरण बदललेले आहे, त्यांच्या इच्छा बदललेल्या आहे, त्यांचे विचार देव बदलतो आणि त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग्स सुद्धा देव बदलतो. इर्मायामध्ये तो म्हणतो की मी त्यांना एक अंतःकरण देईल, एक मार्ग देईल, ते माझ्यापासून बहकणार नाहीत. In the book of Jeremiah, God says that He would give one heart, one way, and people will not turn away from Him. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. देव जो आहे आंतरिक रीतीने आपलं परिवर्तन करतो, आध्यात्मिक रीतीने आपलं परिवर्तन करतो, आपल्या इच्छा बदलतो, आपले मन बदलतो, आपले विचार बदलतो, आपल्या कृती बदलतो आणि आपल्या भावना सुद्धा बदलतो. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळत आहे. ही चेंजेस अस अंडर द न्यू कव्हनंट. पुढे आपण पाहूया द नेक्स्ट ब्लेसिंग, दुसरं अभिवचन, देवाशी जवळचा संबंध, क्लोजर रिलेशनशिप विथ गॉड अंडर द न्यू कव्हनंट. क्लोजर रिलेशनशिप विथ गॉड, देवाशी वैयक्तिक आणि जवळचे नाते आपल्याला हे कुठे पाहावयास मिळतं? जर तुम्ही वचन 10 कडे लक्ष दिलं तर त्या ठिकाणी प्रभू म्हणतो की आय विल बी देअर गॉड अँड दे शॅल बी माय पीपल. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव असा होईल. व्हॉट अ प्रिव्हिलेज, व्हॉट अ ब्लेसिंग दिस इज, दॅट the creator became our God and we became his people. तो आपला देव झाला आहे आणि आपण त्याचे लोक झालो आहोत. किती मोठा आशीर्वाद आहे, किती मोठा विशेष अधिकार प्रभूने आपल्याला दिलेला आहे. Have you considered this a greatest blessing that the creator became our God and we became his people? काय आपण कधी असा विचार केलेला आहे का हा सर्वात मोठा माझ्या जीवनामधील अधिकार आहे की निर्माणकर्ता माझा देव आहे आणि मी त्याच्या लोकांपैकी एक आहे, आम्ही त्याचे लोक आहोत. हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. तो म्हणतो की मी त्यांना देव असा होईल आणि ते माझे लोक असे होतील. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस particular phrase, I will be their God and they shall be my people? What does that mean? I will be their God and they shall be my people. मी त्यांना देव असा होईल आणि ते माझे लोक होतील. आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं की देव म्हणत आहे की मी त्यांना देव असा होईल. हा वैयक्तिक परमेश्वर आहे प्रियांनो. हा कुठेतरी फार लांबचा दूरदेशातला देव नाहीये की जो कुठेतरी टेकडीवर आहे किंवा कुठेतरी फार लांब आहे आणि तो आपल्यासोबत संबंध ठेवत नाही, नाते ठेवत नाही, आमच्या प्रती तो संवेदनशील नाही किंवा सहानुभूती दाखवत नाही. अशा प्रकारचा देव नाही आहे हा. तो म्हणत आहे की मी त्यांचा देव असा होईल. तो आपल्याशी वैयक्तिक जे आहे नाते प्रस्थापित करतो, जवळीक नाते जे आहे, घनिष्ठ नाते तो त्याच्या निवडलेल्या लोकांसोबत ख्रिस्ताद्वारे प्रस्थापित करतो. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळत आहे. आणि त्यामुळे तो आमचा देव आहे. त्यामुळे आता आम्हाला त्याचे गुणविशेष माहित आहे, त्याचे नाव माहित आहे. बायबल मधून आम्हाला कळतं की तो कोण आहे. वी डोंट डिस्क्राइब हिम wrongly, we don't worship him wrongly. कारण की तो आमचा देव झालेला आहे म्हणून आम्ही त्याचं वर्णन चुकीचं वर्णन करत नाही, आम्ही त्याची उपासना चुकीची करत नाही. कारण की तो आमचा देव झालेला आहे आणि
त्यांनी त्याचं प्रगटीकरण बायबलमध्ये दिलेलं आहे. वी डोंट वर्शिप दिस गॉड ऑफ द बायबल रॉंगली. वी नो हिम फ्रॉम द स्क्रिप्चर. This is the relationship that we have with this God, and this is what it means that he became our God and we became his people. मी किंवा आम्ही त्याचे लोक झालेले आहोत आणि तो आमचा देव असा होईल. याचा अर्थ काय आहे? त्याच्यासोबत घनिष्ठ जवळचे नाते आहे आणि आम्ही त्या देवाची चुकीच्या पद्धतीने उपासना करत नाही. आम्हाला तो कोण आहे हे शास्त्रामधून कळतं. त्याचे गुणविशेष, त्याचे नाव, त्याचे कार्य करण्याची पद्धत आम्हाला कळते. दिस इज व्हॉट इट मीन्स दॅट ही इज अवर गॉड अँड वी आर हिज पीपल. आणि आपल्याला ठाऊक आहे की तो आता आमचा देव झालेला आहे. तो सर्वोच्च आहे, तो सार्वभौम आहे, तो सेनाधीश आहे, सत्ताधारी आहे. सर्व गोष्टींचं नियंत्रण त्याच्या हाती आहे. आता तो आमचा देव असा झालेला आहे आणि आमचे लोक असे झालेले आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे? वी आर नॉट नाव लिव्हिंग ॲज इगोमॅनियक. आता आपण जे आहे स्वकेंद्रित जीवन जगत नाहीये. आता आपण स्वतःचे देव नाहीये, कारण की तो आपला देव झालेला आहे. म्हणून नाव ही बिकेम अवर गॉड. नाव यू आर नॉट गॉड्स. यू डोंट हॅव अदर गॉड्स इन युअर हार्ट्स बिकॉज ही बिकेम अवर गॉड. तो आमचा देव आहे. म्हणून आता तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या ज्या मूर्त्या आहेत आता त्या तुम्हाला फेकून द्याव्या लागतील. यू हॅव टू थ्रो युअर आयडल्स which are in your hearts. John Calvin says that man's heart is the factory of the idol. John Calvin म्हणतात की आमचं अंतःकरण मूर्त्यांचं काय आहे? मूर्त्यांची फॅक्टरी आहे. आणि आता आपण इगोमॅनियक सारखं जगत नाही की मी देव आहे, मी सर्वोच्च आहे, जगाने माझ्या पुढे जे आहे, माझ्या पुढे लोकांनी झुकावं, माझ्या पुढे शेपूट हलवावं, मी ह्या जगाच्या केंद्रस्थानी आहे, मी ह्या मंडळीच्या केंद्रस्थानी आहे, मी जिथे जाईल तिथे केंद्रस्थानी आहे. लोकांनी माझ्याकडे पाहावं, माझ्यासाठी वेडं व्हावं. नार्सिस्ट आणि इगोमॅनिक असं जीवन आपण जगत नाही. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे जग जे आहे हे माझ्यामुळे सुरू आहे. सर्व गोष्टी ज्या आहेत, कारण की आपल्याला असं वाटतं की आय एम द सेंटर ऑफ द वर्ल्ड, आय एम सॉवरेन अँड आय एम द अल्टिमेट. द सिनफुल मॅन थिंक्स that I am the ultimate and I am the center of the world, I am the center of the church, I am the center of the organization, I am the center of everything. पण आता तो आमचा देव झालेला आहे. आम्हाला समजलेला आहे की तो सार्वभौम आहे, सर्वोच्च आहे, सेनाधीश आहे. आणि हा देव जो आहे प्रियांनो, तो आमच्या सोबत जवळीक साधतो. ख्रिस्ताद्वारे हा देव आमचा पिता झालेला आहे. आणि हा देव जो आहे, ख्रिस्ताद्वारे जो आहे, हा देव आम्हाला प्रगट झालेला आहे. ह्या देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे प्रियांनो. आमच्या वंशामुळे, आमच्या एथनिसिटी किंवा रेसमुळे नाही, आमच्या वंशामुळे, आमच्या आई वडिलांच्या पार्श्वभूमीमुळे, आमच्या आजी आजोबांच्या पुण्याईमुळे जे आहे त्यांनी आमच्यावर दया केलेली नाही, तर ज्या कोणावर तो दया करतो त्या कोणावर तो दया करतो हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितो. आणि आता तो आमचा देव असा झालेला आहे. म्हणून आता आमच्या समोर दुसरे देव नसावेत. आणि आता आम्ही जे आहे त्याच्याप्रती आम्ही लॉयल असावं, एकनिष्ठ असावं, इमानदार असावं, समर्पित असावं, डेडिकेट असावं. आणि आमची पहिली प्रीती हा देव असावा, कारण की तो आमचा देव असा झालेला आहे. Because he became our God, now we should have our first loyalty to this true God, our commitment, our devotion, and our first love to this God.
And now, because he became our God, throw your idols from your hearts. If you don't have idols, at least you yourself is one of the idols. आमच्या अंतःकरणामधील आपल्याला मूर्त्या फेकून देणं गरजेचं आहे, कारण की हा देव हा आपल्याला देव असा झालेला आहे आणि आपण त्याचे लोक असे झालेले आहोत. आणि म्हणून तो आपल्याकडून आज्ञापालनाची अपेक्षा करतो. तो आपल्याकडून सत्य उपासनेची, खऱ्या उपासनेची अपेक्षा करतो. आणि हा त्याचे लोक जे आहे त्याला शोभेल अशा सौंदर्याने त्याची उपासना करतात. आणि ह्या कारणास्तव देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. प्रियांनो, this evening recognize what you love and what you serve and who is your idol. ह्या सायंकाळी ओळखा प्रियांनो की तुमची पहिली प्रीती कोण आहे, तुम्ही कशाची सेवा करत आहात आणि तुमच्या मूर्त्या काय आहेत, तुमच्या मूर्त्या कोण आहेत. And if this verse is working by the Holy Spirit in our hearts, we need to throw our own idols if we have idols in our own heart. देवाच्या साह्याने प्रियांनो आमच्या अंतःकरणामधील त्या मूर्त्या आम्हाला फेकणं गरजेचं आहे. आणि या सायंकाळी देव स्पष्ट रीतीने आपल्याशी बोलत आहे की मी त्यांना देव असा होईल. जर तो आपला देव झालेला आहे तर आपल्या समोर अन्य देव नसावे. त्याची उपासना करा, समर्पण करा, एक निष्ठेने जगा, त्याच्यासोबत समर्पित जीवन जगा आणि तोच आपली पहिली प्रीती असू द्या. ही शुड बी आवर फर्स्ट लव, आवर डेडिकेशन, आवर कमिटमेंट अँड आवर लॉयल्टी वी शुड गिव्ह टू हिम. आणि हाच देव आहे जो आपल्याला शुद्ध करतो आणि तो आपल्यावर प्रीती करतो आणि तो आपल्याला देव असा झालेला आहे. हा दुसरा लाभ आणि दुसरा अभिवचन प्रभूने दिलेला आहे की जवळीक आणि वैयक्तिक नाते देवासोबत आपले असतील. तिसरा आशीर्वाद किंवा तिसरा सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ लाभ जो आहे तो वचन 12 मध्ये आपल्याला प्राप्त होतो. तो या ठिकाणी म्हणत आहे, कारण मी त्यांच्या अनितींच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही. आणि तिसरा लाभ, सर्व उत्कृष्ट लाभ जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नवीन कराराचा आपल्याला प्राप्त होतो आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकमात्र अर्पणाद्वारे जे आहे आमच्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा झालेली आहे. पापांची खरी आणि पूर्ण क्षमा झालेली आहे हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त होता त्यावेळेस आमचे फक्त 50% पापे त्याच्यावर लादण्यात आले नाही, आमचे 90% किंवा 99% पापे जे आहे ख्रिस्तावर लादले नाहीत. तर बायबल सांगतं की त्याच्या लोकांचे, त्याच्या मेंढरांचे पूर्ण पापे जे आहे प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आले. आणि ज्या दिवशी आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्या खात्यामध्ये ओतण्यात आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आम्हाला आमच्या सर्व पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे. आणि सकारात्मक रीतीने देवाने आम्हाला त्याच्या रक्ताद्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे नीतिमान ठरविलेला आहे प्रियांनो. आणि त्याच्या मरणाद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून, शापांपासून आणि दंडापासून आणि सर्व प्रकारच्या न्यायापासून वाचलेलो आहे हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. आणि शेवटचा आशीर्वाद जो आहे किंवा शेवटचा अभिवचन किंवा सर्वोत्कृष्ट लाभ जो नवीन करार आपल्याला देतो तो म्हणजे देवाचे सार्वत्रिक ज्ञान आपल्याला पाहावयास मिळतं. ह्या ठिकाणी वचन 11 मधून आपण पाहतो, वचन 11 मधून, that they shall not teach each one of his neighbor and each one his brother, saying, know the Lord, for they shall all know me, from the least of them to the greatest. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं की चौथा लाभ, सर्वोत्कृष्ट लाभ किंवा चौथे आणि शेवटचे अभिवचन हे आहे की त्याचे लोक त्याला ओळखतील. His people will know him according to verse 11. त्याचे लोक त्याला ओळखतील.
Is this light, brother? That's the end. Praise the Lord. त्याचे लोक त्याला ओळखतील. त्याचे लोक वचन 11 नुसार आपण पाहतो की तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही, कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्वजण मला ओळखतील. सर्व जे देवाचे लोक आहे, सर्व जे निवडलेले आहे, ज्यांच्यावर दया झालेली आहे, ज्यांच्यावर कृपा झालेली आहे, आंतरिक रीतीने आणि आत्मिक रीतीने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते देवाला ओळखतील. हे आपल्याला हा चौथा लाभ किंवा चौथे अभिवचन ह्या नवीन करारा अंतर्गत आपल्याला पाहावयास मिळत आहे. युनिव्हर्सल नॉलेज ऑफ गॉड. All those who are elect, all those who have the grace of God upon them, they will know God by the Holy Spirit, by the internal ministry of the Holy Spirit. पवित्र आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मेंढरांच्या अंतःकरणामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो आणि त्यामुळं त्याचे लोक जे आहे त्याला ओळखतात. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. काय आपण नवीन करारा अंतर्गत देवाला ओळखतो का? डू वी नो गॉड? बिकॉज दिस वर्स व्हेरी क्लिअरली टीचिंग अस that under the new covenant we will know the Lord. According to verse 11, they shall not teach each one of his neighbor and each one his brother, saying, know the Lord, for they shall all know me, from the least of them to the greatest. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण मला ओळखतील. हा चौथा लाभ किंवा चौथा अभिवचन जे आहे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळते प्रियांनो, की त्याचे लोक पवित्र आत्म्याच्या आमच्या अंतःकरणामधील कार्यामुळे त्याला ओळखतील. His people will have the knowledge of God by the working of the Holy Spirit in our hearts. आणि याच्याबद्दल J.I. पॅकर काय म्हणतात? Knowing God. काय आपण देवाला ओळखतो का? काय देवाचं ज्ञान आपल्यामध्ये आहे का? काय आपण देवाचं ज्ञान प्राप्त करण्याकरिता झटतो का? याच्याबद्दल J.I. पॅकर काय म्हणतात पहा. आपण जर देवाबद्दल जाणून न घेता या जगात जगण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःशी क्रूरपणे वागतो, कारण हे जग त्याचे आहे आणि तोच त्याचे संचालन करतो. थोडस मागच असेल, कॅन यू लिटिल गो बॅक लिटिल बिट. मला असं वाटतं आहे ती स्लाइड. ठीक आहे, आय थिंक नाहीये. दिस इज ब्युटिफुल कोटेशन बाय J.I. पॅकर. J.I. पॅकर म्हणतात की ज्या देवाच्या जगामध्ये तुम्ही राहता, जो संपूर्ण जग चालवतो, ह्या जगाचं संचालन करतो, पण त्या देवाला जाणून घेण्याची इच्छा तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही स्वतः प्रति क्रूर आहात. ओके, दिस इज मिरेकल. नॉलेज ऑफ गॉड. आपण जर देवाबद्दल जाणून न घेता या जगात जगण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःशी क्रूरपणे वागतो, कारण हे जग त्याचे आहे आणि तोच या जगाचे संचालन करतो. We are cruel to ourselves if we try to live in this world without knowing about the God whose world it is and who runs it. You are living in God's world and He is in the control of all things, but you don't want to know Him. You are cruel to yourself. पुढे जाऊया आपण. आणि पुढे नॉलेज ऑफ गॉड बद्दल किंवा नोईंग गॉड, देवाला जाणण्याबद्दल, देवाचं ज्ञान संपादन करण्याबद्दल ते काय म्हणतात? कॅन यू गो लिटिल बिट? येस. जर तुम्ही देवाच्या अध्ययनाकडे किंवा देवाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही स्वतःला दिशाहीन आणि अंधारात चाचपडत जीवन जगण्यास भाग पाडता, ज्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे काही समजत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमचे जीवन वाया घालू शकता आणि तुमचा आत्माही गमावू शकता.
जर देवाचा अभ्यास करत नाही तर आजूबाजूला काय सुरू आहे हे आम्हाला काही समजत नाही, कारण की आपण सर्व जगिक तत्वज्ञानाने आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहे निहाळतो आणि आपण अंधारामध्ये चाच पडू आणि आपण आपलं जीवन वाया घालू आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश करू. Disregard the study of God and you sentence yourself to stumble and blunder through the blindfold as it were, with no sense of direction and no understanding of what surrounds you. This way you can waste your life and lose your soul. Dear friends, study the word of God. Have the knowledge of God, because this is the blessing and the promise under the new covenant, that from the least of them to the greatest they will know me. They will know God. इथं सांगितलेलं आहे की लहानापासून थोरापर्यंत ते सर्वजण मला ओळखतील. तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही. नवीन करार अंतर्गत प्रियांनो, इतके अद्भुत लाभ आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि हे 4 आशीर्वाद किंवा 4 अभिवचने आपल्याला प्रभूने दिलेले आहेत. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू सांगत आहे की नवीन करारा अंतर्गत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे जो नवीन करार स्थापिलेला आहे त्याच्याद्वारे आता तुमचं अंतःकरण तो परिवर्तित करत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की देवासोबत जवळीक नाते आता ख्रिस्ताद्वारे प्रस्थापित झालेले आहे. तिसरं अभिवचन आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण पापांची क्षमा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि चौथा आशीर्वाद किंवा चौथा लाभ आणि चौथा अभिवचन आपण ह्या नवीन कराराअंतर्गत पाहिलेलं आहे की आपण देवाला ओळखू. देवाला ओळखण्यासाठी आपण काय करत आहे? आपल्याला मारून आणि बदाडून आपल्याला चर्चला आणावं लागतं का? बायबल स्टडीला आपल्याला मारून बळजबरी आणून बसवावं लागतं का? इफ द होली स्पिरिट इज वर्किंग इन अस, that is the sign that you will be thirsty and hungry for the knowledge of God, and you will regret for missing the Bible study and Sunday worship service where the gospel is preached, where the knowledge of God is given. जर तुम्ही पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या अंतःकरणामध्ये होत असेल तर तुम्ही देवाच्या ज्ञानाकरिता तुमच्या जीवनामध्ये तळमळ असेल, तुम्ही देवाच्या ज्ञानाकरिता भुकेलेले आणि तहानलेले असाल प्रियांनो. तुम्हाला मारून आणि बदडून मंडळीमध्ये यायची गरज राहणार नाही जर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करत असेल तर. तुम्हाला ओढून त्या ठिकाणी बायबल स्टडी मध्ये बसवणार नाही प्रियांनो, कारण की देवाच्या आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये ती इच्छा जागृत होईल की तुम्हाला देवाचं ज्ञान संपादन करायचं आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. ख्रिस्ताने नवीन करार प्रस्थापित केलेला आहे आणि त्याच्या नवीन कराराअंतर्गत आपल्याला हे 4 अद्भुत आणि श्रेष्ठ अभिवचन दिलेले आणि हे लाभ त्याच्या नवीन कराराद्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्राप्त झालेले आहे. आपलं आणि त्याचं जवळीक नातं आहे. त्याने आपल्याला आंतरिक रीतीने बदललेलं आहे. आपल्या सर्व पापांची त्याने क्षमा केली आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण नित्य तहानलेले आणि भुकेले असतो देवाला जाणण्यासाठी. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि विश्वासामध्ये टिकून राहण्यास आपल्या सर्वांना इब्री लोकास पत्राचा अभ्यास जो आहे लाभदायक ठरो. पुढे बंधू अमित आहेत, ते आपल्याला पुढे चालवतील. त्यांना विनंती करतो ते. परमेश्वराचे आपण आभार मानू. या संध्याकाळच्या समय देवाच्या वचनातून पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शन आणि ख्रिस्तामध्ये जे आपल्याला आशीर्वाद नवीन कराराद्वारे प्राप्त झाले आहेत
ते शिकायला मिळाले, म्हणून परमेश्वराची आपण स्तुती करूया आणि एक गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. तूने किया खाली अपने आप को, हे गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. तू राज्य करे. आपण सर्वजण उभे राहूया आणि हे गीत आपण म्हणूया. याचा दुसरा अध्याय आणि वचन 8 ते 10 मी आपल्यासाठी वाचतो. आणि माणसांसारख्या आकाराचे होऊन
प्रगट होऊन त्याने मरण आणि वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येथपर्यंत आज्ञांकित होऊन त्याने आपल्याला नम्र केले. यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा आणि देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. आपण यावेळेस सर्वजण बसू शकता. आणि यावेळेस मी विनंती करेन, जर पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चच्या जे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो, जर आपण काही वचन पाठांतर केली असतील तर यावेळेस तुम्ही ते बोलू शकता. लहान मुलांपासून आपण सुरुवात करूया. Christ died for us. Christ died for us. Romans chapter 5 verses 8. Very good. आणखी कोणी पाठांतर केलंय का? देशिकाचं पतांकिका सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचे उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्त त्याचा एक पुत्र आमचा प्रभू तो पवित्रात्म्याच्या द्वारे गर्भरूप झाला, उपाधी महिन्यात तेचपासून जन्मास आला, पण त्या पिलाताची वेदी ज्याने दुःख भोगले त्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला खून दिले तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यावर पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. ते तो जिवंत तडसरणी मेलेल्यांचा न्याय करायला तो पुन्हा येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि बपतिस्माची मंडळी सत्याची संबंधित पापाची क्षमा देहाचे पूर्ण होतात आणि सर्वकाली जीवन हे मी विश्वास ठेवतो. आमेन. आमेन. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला साहित्य कुठे येईल? आकाशाच्या उत्पत्तीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून साहित्य आहे तो तुझा पाय खडाकडे रडून देत नाही, तुझे रक्षकाला झोप लागत नाही, पहा इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझी उजव्या हातात तुला सावली आहे, दिवसा सूर्याची व रात्री चांदीची तुला मानव उद्धार नाही. परमेश्वर तुझे सर्व अनिष्टीपासून तुझे रक्षक करेल व तुझे जीवाचे रक्षक करेल. परमेश्वर तुझी गेले जागृतीतून तुझे सर्वकाळ रक्षण करेल. आमेन. 7:21. व्हेरी गुड. खूपच छान. आणखी कोणी पाठांतर केलंय का? लहान मुलं? जोविता? ठीक आहे. लहान मुलांचा गट झाला. आता तरुणांपैकी जर कोणी पाठांतर केलं असेल तर बोलू शकता आपण यावेळेस. तरुणांपैकी दुसरं पण वचन आपण बोलू शकता यावेळेस, असं काही नाही. तरी काही दुसरे संदर्भात जर पाठ असेल तर आपण बोलू शकता. स्तोत्रसंहिता 43 म्हणणार. देव आमचा आश्रय व आमचं सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून तुझी युक्ती पालखी सारखी पर्वत पोचून सागरही वर आहे, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंचवड्याने पर्वत खाली तरी आम्ही भिणार नाही. तिचे प्रवाह देवाच्या हाताला परंपराच्या
मनुष्य म्हणतो मला तोडून टाकतो. परत आम्ही जाऊन टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. आकाशामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोब वसले माणसाशी. आमेन. थँक्यू. आणखी कोणी असेल तर माईक देऊ शकता तिथे. प्रौढ लोकांपैकी जर कोणी पाठांतर केलं असेल तर यावेळेस बोलू शकता तुम्ही. आमेन. आणखी कोणी? ठीक आहे. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या या सभेकरता. परमेश्वराने आजची सभा आशीर्वादित केली आणि नक्कीच नवीन करण्याचे जे लाभ आणि आशीर्वाद आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेले आहेत त्याचं स्मरण करून पुन्हा एकदा आपण सर्वजण आशीर्वादित झाला असाल ही मी आशा करतो. आणि परमेश्वराला आपण सर्व गौरव देऊया आणि त्याचे आभार मानूया. आपल्यामध्ये ब्रदर क्षीरसागर आहे. काही अनाउन्समेंट आहे. त्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये आपण पुणे रिफॉर्म्ड बॅप्टिस्टच्या वतीने 2, 3 आणि 4 तारखेला कॅम्प घेणार आहोत. कलशईकरास पत्रावरती जे मुख्यतः कलशईकरास पत्रातून आपण शिकणार आहोत. तर पास्टर शंकर हे हैदराबादवरून आपल्या संगती येणार आहेत आणि ते देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करतील. तसेच पास्टर मंगेश आणि पास्टर कौशल काळे देखील आहेत. तर 2, 3 आणि 4 तारखेला आपल्या सर्वांना आमंत्रण आहे. आपण सर्वजण बायबल सेंटर या ठिकाणी 3 दिवस जमणार आहोत आणि देवाच्या वचनातून शिकणार आहोत. आपण सर्वांनी नक्कीच यामध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रार्थना करावी आणि त्या ठिकाणी आपण अटेंड करावं अशी आम्ही पुणे रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट चर्चच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो. त्यासोबत आपले पुनरुत्थान दिनाची जी भक्ती आहे ती याच ठिकाणी 10:30 वाजता रविवारी 10:30 वाजता होणार आहे. तर त्या ठिकाणी पण देखील आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या सर्वांना प्रेमाचं आमंत्रण आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आज जमला आणि आमच्या या छोट्याशा मीटिंगमध्ये सहभागी झाला त्याकरता देखील पुणे रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट चर्चच्या वतीने मी आपले आभार मानतो. आपण सर्व गौरव प्रभूला देऊया आणि आपल्यामध्ये ब्रदर क्षीरसागर आहे त्यांना विनंती करतो शेवटची प्रार्थना ते करते. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता महान आमच्या जिवंत परमेश्वरा धन्यवाद देतो. बाप्पा तुझे आभार मानतो. तू आजचा दिवस दाखवलास म्हणून तुझे आभार मानतो त्या परमेश्वरा.
राजांचा राजा प्रभूंचा प्रभू तू देव आहे पित्या परमेश्वरा. तो मार्ग सत्य जीवन तूच आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझं राज्य होते पित्या परमेश्वरा. आम्हाला पाप्या करता तुझा एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर मारल्या गेला, काढल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झालं पित्या परमेश्वर. हे बाप्पा आम्हाला आशीर्वादित कर बाप्पा. इथं असलेल्या प्रत्येक लहान पोराला आशीर्वादित कर. तुझी कृपा आम्हावर दे पित्या परमेश्वरा. मान महिमा गौरव आदर तुला देतो. लहानशी नंदी तारणारा येशू तुझ्या पवित्र गुणात प्रार्थना केली म्हणून. आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रेषितांचा मतांतर आपण सोबत यावेळेस बोलूया. सर्व समर्थ देव पिता आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियापासून जन्माला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, त्याला वधस्तंभी केले, जो मरण पावला व त्याला पडले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाचा येणार आहे. त्याविषयी मी विश्वास करतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र आणि श्रेष्ठ पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास करतो. थँक्यू सर्वांना. पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चच्या वतीने आपल्यासाठी छोटासा अल्पोपहार यावेळेस देण्यात येणार आहे. तर तुम्ही थांबू शकता, आस्वाद घ्या आणि एकमेकांना देखील भेटा. थँक्यू सो मच.